बघा इकडे मात्र दोन्ही टीमसाठी एक सुवर्ण संधी आमचे सन्माननीय विवेक भोईर साहेब. बघा बक्षीस लावणारे असं व्यक्तिमत्व पाहिजे की त्यांनी काय केलं की जर 3 विकेट कोणी घेतल्या तर त्या बॉलरला 5,000 रुपये आणि अपोजिट टीमच्या जर टीमच्या खेळाडूने 3 षटकार मारले तर तिथे त्यांना 5,000 रुपये, म्हणजे टोटल 10,000 रुपये आहेत. माफ करा सॉरी, जर षटकार 3 विकेट घेतला तर 5,000 रुपये, 3 षटकार मारले तर 5,000 रुपये, पण दोन्ही साईडने जर काम झाला तर 10,000. काही हरकत नाही आहे. याला म्हणतात प्रोत्साहित करणं. जब रिलायंस कंपनी ने जब वर्ल्ड कप आयोजित किया था ना तो एक छक्के के लिए 6,000 रुपये के. आज वो विवेक आपने काम किया है, हमारे आंखों के सामने वो षड चित्र आया है. उत्साहित करने के लिए और खिलाड़ियों में जोश आने के लिए इनाम है. लेकिन तालियों से स्वागत कीजिए एक बार फिर से और चलिए मैदान के अंदर. दत्ता ठाकुर स्ट्राइक के ऊपर और पहली गेंद वजनदार छक्का जाएगा. चलिए आउट ऑफ द पार, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर. के ऊपर कड़क शुरुआत, पहले गेंद के ऊपर मिड विकेट के ऊपर लंबा छक्का, आगाज मजबूती का, आरंभ टाइट. ये भी बाहर, बैक टू बैक 2 छक्के. दत्ता जी जानते हैं मस्कर साहब का बर्थडे, ठोक दीजिए. अगर अभी इस गेंद के ऊपर छक्का आ जाए तो विवेक भोईर साहब की तरफ से 5,000. दत्ता ठाकुर क्या अपना इंजन गर्म कर चुके हैं, ऐसी तड़ी दी बॉलरों को. और ये बाउंड्री है, वर्ल्ड बल्लेबाजी. 2 गेंद आकाश में, 1 गेंद धरती पे, स्कोर है 16. बनाम तुर्बे फोर्टी बस ये मैच है. लेकिन यहां देखिए, यहां जो बल्लेबाजी ठाकुर की चल रही ना, शार्दुल ठाकुर की याद दिलाई. वाह, ठाकुर नाम के पीछे दम है. दम कम दिखा शोले पीछे में ठाकुर दत्ता का यही था. हाँ, लेकिन ये 34 डिलीवरी, 3 गेंदों में 16 आए. और सोनार पड़ा का ये एक हिटर बल्लेबाज मैदान के अंदर, ये गेंद अंपायर दिशाहीन भटकी, वाइड बॉल. तो अतिरिक्त रनों के साथ उसको बंदो आइए, वेलकम स्वागत. अचानक आ चुके हैं, हम अचंभित हुए, लेकिन आना है जो हमारे अगला साथी यहाँ मौजूद हो चुके, उनका भी हार्दिक स्वागत. और फिर ये देखिए क्या मारेगा, वो अंदर गया है. तो इस प्रकार डॉट गेंद चली गई है, छकमा दिया. और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. सिद्धांत पाटिल और रोहित पाटिल, इनका भी आगमन, उनका भी हार्दिक स्वागत. और ये छकड़ी बंधु, उधर देखो क्या चल रहा है, मारधार. बर्थडे है साहब का, ठोकम ठोक, कढ़ाई में तेल गरम, बड़ा छोड़ने को मजा, खटैक.
और स्कोर है 23-23। कड़क बल्लेबाजी। और ये देखिए दत्ता ठाकुर ने तो ये पहले गेंदबाज को रिमांड में लिया है और ये गेंद वाइड अंपायर क्या वाइड ही, खराब गेंद और दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। और चोर स्कोर है 24। लाजवाब बल्लेबाजी। दाएं हाथ के बल्लेबाज है, 22 की पट्टी के ऊपर मार दे रहा है और ये भी गई। इट्स अ गोइंग, इट्स अ गॉन, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर। कड़क बल्लेबाजी। स्कोर 30। डगआउट भी खुश, दत्ता ठाकुर भी खुश और गेंदबाज हो गए भुस। क्या कड़क बैटिंग की, दिल जीता है। मनमोहक पारी चल रही है, तूफान में काम। लाजवाब बल्लेबाजी, छा गए करो बगैर बादल। पहली गेंद के ऊपर 6, दूसरी गेंद के ऊपर छक्का आया, तीसरी गेंद के ऊपर बाउंड्री आई, उसके बाद वाइड, उसके बाद कोई रन नहीं, उसके बाद छक्का आया, फिर वाइड बॉल और अंतिम बॉल के ऊपर 6 आए। पंकज पाउसे और सचिन पाउसे की पिटाई हुई। पंकज पाउसे अभी आए हैं तो फिलहाल सचिन की पिटाई हुई, बेचारा 12वां देखे नर्वस हो गया है। ये क्रिकेट है, क्रिकेट के अंदर दोस्ती, मैदान के अंदर दोस्ती नहीं होती। खिलाड़ी एक दूसरे को जानते हैं लेकिन मैदान के अंदर एक ही, तू चल, तुझे दिखा तो अंदर क्या है। पंकज पाउस से परिवर्तन करना पड़ेगा गेंदबाजी में। और ये गेंद खराब होगी, वाइट बॉल। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 31। और हमारे पुलिस पाटिल, एक जबरदस्त शख्सियत, प्रमोद दादा अगलावे भी यहाँ मौजूद है, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। और विकेट, ये हवा में जरूर गेंद है लेकिन विकेट कीपर पीछे है। ये लेकिन सिंगल के साथ खाता ओपन किया है समीर पाटिल ने। और समीर जी जानते हैं कि हमारे सेट बल्लेबाज ऐसे सेट हो चुके, मानो उनकी बल्लेबाजी देख के बिजली कैसे कौन देती है उस तरह से इस बार चमक आ चुकी है। खतरनाक बल्लेबाजी। आखिरी इस बीच 5 गेंदें शेष है। ये देखिए मार चली है, गैप में गेंद है लेकिन फील्डर मौजूद है। ये देखिए लेकिन वहां बैकअप अच्छा है। 2 रन मिलेंगे दत्ता ठाकुर को। 2 के साथ दत्ता ठाकुर मेरे हिसाब से खुद पहुंच चुके हैं 30 रन पे। एक खूंखार बल्लेबाजी चल रही और टीम का टोटल स्कोर है 34 बगैर नुकसान। इस बीच सोनार बड़ा टीम का स्कोर। और घड़ी के अंदर यहाँ 1:25 हॅलो, तर आमचे दक्ष आणि भाया आपण स्टेजवरती या। दक्ष आणि भाया, ये कही अभी क्या छे, अभी क्या छे। बड़ी मछली जाल में, दत्ता ठाकुर के पारी का खात्मा। 30 रनों की उम्दा पारी, लाजवाब शुरुआत करने वाले बल्लेबाज आ रहे ड्रेसिंग रूम में, लेकिन टीम के लिए एक तूफान मेल बन चुके थे। ताबड़तोड़ इनिंग। स्वागत कीजिए दत्ता ठाकुर के इस इनिंग का। क्या बल्लेबाजी की, वर्ड बल्लेबाजी, लेकिन निराश है क्योंकि वो फंस गए हैं। और सोनारपाड़ा टीम का स्कोर यह देखा जाए तो 34 लॉस ऑफ 1 डीजे। शुभम फुलोरे करती सन्मान, करती सन्मान, करती सन्मान। हे सौरभ भोईर, गुरुदास भोईर, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन। हे हजारोंची ती बक्षीस ठेवली आज बघा स्पर्धेला, हे हजारोंची ती बक्षीस ठेवली आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला, आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला। क्या बात आहे अमित। आणि नक्कीच इथे आपले
रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार, आपले सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे संघटक आणि वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिनेश पाटील बेलवली यांचं इथे आगमन झालं आहे। त्याचबरोबर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे जबरदस्त व्यक्तिमत्व सह खजिनदार आमचे प्रमोददादा आगलावे आणि त्याचबरोबर रोशन आगलावे यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती आपण आमचे मदनदादा गुंदली, विवेक शेठ भोईर आणि नितेश शेठ भोईर इथून मात्र प्रस्थान करतात। धन्यवाद। या स्पर्धेमध्ये विवेक शेठ, मदनदादा धन्यवाद आपलं आणि नितेश शेठ सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय। ओ गुड बॉल, लाइन अच्छी थी और इस प्रकार गति से गेंद को फेंका था आउटसाइड ऑफ स्टंप। बल्लेबाज ने खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले को छू नहीं सकी, सीधी विकेट कीपर की गोदी में। पंकज की लास्ट डिलीवरी ओवर की और इस बार भटकती हुई गेंद, गति थी लेकिन दिशा खराब थी, इसलिए अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया। चला यानंतर तुर्भे आणि वावंजे दोन्ही टीम कॅप्टन 40+ से उपस्थित राहायचं आहे और टीम का स्कोर आगे बढ़ता है 36 लॉस ऑफ 1। इस बीच राइट मोड़ द विकेट दौड़ना शुरू कर दिया और ऑन साइड के ऊपर इस शॉट को जरूर खेल दिया है। मिड विकेट की गली में गेंद चली गई है, फील्डर मौजूद है और ये फंबल, ये देखिए माय गॉड क्या अगर थ्रो को कैरी करते, जल्दबाजी चल रही है इस बार देखा जाए। अगर ये थ्रो पर स्प्रे लेके जाइए और एक सिंगल के साथ और हुआ खत्म। एक सिंगल के साथ देख सकते हैं तो इस बीच सोनारपाडा टीम का स्कोर है 37 दोन षटकानंतर धावा आहेत त्या 37 ला एक गडी मैदानाच्या बाहेर। आखिरी 2 ओवर बचे हुए हैं तो इस 2 ओवर में कितने रन इकट्ठा करेंगे ये तो वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। तो फिलहाल देखना पड़ेगा कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी। लेकिन नेक्स्ट मैच जो है 40+ का एक मुकाबला है। एक जगह वावंजे 40+ है और दूसरी जगह तुर्भे 40+। और एक टीम नई मुंबई की है और एक टीम रायगढ़ की है, उसके बीच टक्कर होगी इस मैच के बाद। सूरज भोईर नए बल्ले गेंदबाज, लेकिन इस बार शॉर्ट एक्स्ट्रा कोर्ट को चीरती हुई गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई है और खतरा लगता है अंपायर क्या होगा, आउट। जोखिम भरा रन साबित हुआ। दूसरे रन के लिए बल्लेबाज गॉन होने जा रहा है। रनआउट के रूप में विकेट गिरती हुई डीजे। और इस बार आखिरी मेरे हिसाब से 5 गेंदें शेष है इस ओवर की और नवनाथ जी शालून के साथ हम विनती करते कि आइए आपकी मिठास वाणी खुली है। लेकिन पूरी तरह से इस बार देखा जाए लोग अभी तक इस मैच को देख रहे, ये है हमारे सम्माननीय विश्वनाथ मस्कर साहब, इनके ऊपर सभी का प्यार और ये प्यार ही इस बार देखा जाए बड़ा बन चुका है। दोस्ती इतनी मजबूत है कि दोस्ती की बुनियाद बन गई है। और फुलन की गेंद थी बैट और पैड के बीच, खेल दिया ऑफ ड्राइव, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में
और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 39 39 स्कोर। धन्यवाद धन्यवाद अमित। 2 षटकं पूर्ण झाली। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली। धावसंख्या धावफलकावर 39। अतिशय चांगला असा चेंडू, ब्लॉकलचा मारा, फलंदाजाला समजलं नाही, बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकानं। निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या 39 वर स्थगित करतोय गोलंदाज सूरज। अतिशय चांगली अशी गोलंदाजी सूरज याची। हा चेंडू देखील ब्लॉकलचा मारा होता, मात्र खोदून काढलाय चेंडूला, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय। एका धावेची भर, एका धावेने धावसंख्या धावफलका हलतं करतोय। 40 धावा या ठिकाणी होत आहेत। आज विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस मगाशीच खूप जल्लोषाने साजरा केला। मी मगाशीच म्हटलं त्यांचा मित्रप्रेम एवढा आहे की किती टाईम झालं तरी त्यांचे मित्र त्यांना भेटण्यास येत आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांच्या प्रेमाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय। आज या ठिकाणी देखील मगाशीच संदीप पाटील यांनी वर्णन केला की ग्रामपंचायत वारदोली बेलिवलीचे आमचे सन्माननीय दिनेश बंधू उपसरपंचपदी त्यांची निवड झाली, त्याबद्दल देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी 1 धाव आली, एका धावेबरोबर धावसंख्या 42 धावा। तसेच आमचे कोलवडी गावचे प्रमोद दादा आगलावे तसेच रोशन आगलावे यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी विश्वनाथ शेठ मस्कर यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या आलेल्या आहेत आणि खास करून ते त्यांचा वाढदिवस साजरा करायला या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय चांगला असा चेंडू लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळला आहे। 1च धाव आली, एका धावेबरोबर धावसंख्या 43 धावा। या ठिकाणी आपण पाहू शकता गुणलेखनाचं काम कल्पेशच्या माध्यमातून केले जात आहे। आपण डीजे पाहू शकता, चंदू फुटाणे म्हणजे आमचे मित्र अतिशय चांगले असे संगीत सातत्याने या नाईट रजनीमध्ये देत आहेत। तसेच आमचे पूर्ण लाईव्ह कव्हरेज करतात अंकित आमचे, अतिशय चांगलं असं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जातं। त्यांची सर्व टीम यांचं देखील खूप आभार या ठिकाणी या रात्रीमध्ये, कारण स्पर्धा कशी चांगली होईल या हेतूने वाटचाल करतायत, कारण स्पर्धेमध्ये कोणता गालबोट लागणार नाही याची दक्षता देखील आपण पाहिली। सुरुवातीलाच भटजींच्या हातून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि खास करून या ठिकाणी आमचे रविदादा भोईर हे खंबीरपणे आमच्या साथीला पाठीशी आहेत। काल देखील ते रात्री 1-1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी मैदानावर होते। सातत्य आणि आमचे मामा म्हणजे संदीप मामा रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच सत्यवान असतील, अमित असेल आणि पूर्ण आमचे ग्रामस्थ मंडळ नागाव, ग्रामस्थ मंडळ नावाली या ठिकाणी उपस्थित आहेत। सातत्याने या ठिकाणी स्पर्धा कशा प्रकारे चांगली होईल, उंच भरारी घेईल ही सर्वांच्या मनामध्ये इच्छा। 3 षटकं फेकली गेली आहेत। 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 43 धावा। आणि खास एक आकर्षित म्हणजे नेहमीच ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेकरता नाईटसाठी बाईक दिली जाते ते आमचे नरेशजी ठाकूर साहेब, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज नाही ते रोज या ठिकाणी उपस्थित राहतील। तसेच आमचे उत्तम पाटील शाखा प्रमुख नागाव हे देखील, आणि इथे या ठिकाणी फलंदाज बाद झालाय। पहिल्या षटकामध्ये 30 धावा ते आमचे गुणलेखन आम्हाला सांगतायत, मात्र 2 षटकामध्ये मी जरूर म्हणेन 13 धावा म्हणजे बांमली संघानं कुठेतरी कमबॅक केलंय। आणि ज्यावेळी अमित अशा प्रकारे गोलंदाजी केली जाते त्यावेळी खरंच कर्णधाराला खूप आनंद होतो, कारण ज्यावेळी तुमच्यावर जो विश्वास संघ नायकाने टाकलेला असतो त्यावेळी आपण 100% देणार या हेतूने गोलंदाजाने देखील विचार करायला पाहिजे की मला 7 चेंडू फेकताना कशा माझ्या 6 चेंडूमध्ये धावा कमी दिल्या जातील हा विचार त्या गोलंदाजाने करायला हवं, कारण संघनायक हा आपल्यावर विश्वास टाकत असतो। अतिशय चांगला असा चेंडू मगाशीच देखील या गोलंदाजाने चांगलं षटक फेकलं होतं। 3 धावांचं षटक गोलंदाज पवन पावसे। मी
एक चांगला गोलंदाज आहे, युवका गोलंदाज एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे गोलंदाजी करायची आहे तशा प्रकारे गोलंदाजी. हो, चांगला असा चेंडू ब्लॉकरचा मारा जरूर केला, मात्र फलंदाज देखील हुशार होते, त्यांनी बॉटम यांचा वापर करून त्या चेंडूला सन्मान दिला आणि एका धावेची भर. धावसंख्या धावफलकावर 44 धावा. असं वाटत होतं सोनारपाडा संघाला की 4 षटकामध्ये जर 30ची सरासरी पाहिली तर नक्कीच त्यांना देखील मनामध्ये वाटलं असेल की 70, 65, 75 धावा आपण मारूया या सामन्यामध्ये. मात्र नाही, कुठेतरी गोलंदाजानं वर्चस्व दाखवलं. खास करून पंकज असेल, सूरज भोईर असेल आणि पवन पावसे. सचिन बऱ्याच कालावधी नंतर खेळला, मात्र या ठिकाणी थोडासा का होईना मागडं ठरलाय, कारण 30 धावांचं षटक फेकलं. परंतु फलंदाज देखील तसा होता. दत्ता ठाकूर एक नामवंत फलंदाज आणि त्या फलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या षटकात 30 धावा कुठल्या गेल्यात. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय. लॉंगन रिजनमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, पा फेकी. याला म्हणतात की खरोखर अतिशय चांगला असा थ्रो या ठिकाणी क्षेत्ररक्षक पंकज पावशेच्या माध्यमातून. आणि फलंदाज या ठिकाणी धावबाद झालाय. धावसंख्या धावफलकावर 45 धावा. अद्याप शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, त्याच्यानंतर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. 40+ हा सामना असेल. वावंज विपक्ष तुर्वे. मी खरंच तुर्बा संघ या आपल्या भागामध्ये माझ्या माहितीनुसार नौका आहे, परंतु त्यांनी जो एकच शब्द त्यांना मी सांगितला की आपला संघ वावंजे संघ तिकडे खेळतोय, तर दादा चालेल, तुम्ही सांगाल तसं, कारण आपण एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. ह्या जेव्हा गोष्टी तुमच्यामध्ये येतील तेव्हा खरं क्रिकेट प्रस्थापित होईल. आणि हा फलंदाज बाद. अतिशय चांगली अशी गोलंदाजी पवनच्या माध्यमातून. खरंच कौतुकास्पद गोलंदाजी मी म्हणेन, कारण 5 चेंडूमध्ये त्याने 2 धावा देऊन एक सफलता मिळवली, 2 सांघिक सफलता आल्या. समीर बाद झाला, म्हणजे समीर अद्याप खेळपट्टीवर होता, परंतु चांगली एका बाजूने किंडल लढवली समीरनं. समीरचा जर वैयक्तिक स्कोर पाहिला 6 धावा त्यांनी केल्यात. खरंच या सामन्यांमध्ये आमचे नरेश सेठ असतील, उत्तम सेठ असतील, हे मग्न झालेले आहेत की काय गोलंदाजी होते. कारण पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्या. प्रत्येकाला वाटलं होतं की धावा 75 या 70 धावा होतील, परंतु नाही. गोलंदाजानं ठरवलं की नाही, कुठेतरी धावा कमी रोखाव्या लागतील तरच आपल्याला चेस करायला मिळतील. या चेंडू प्रहार जरूर केला. हवेमध्ये चेंडू, स्वतः गोलंदाज धावलाय. खूप ट्राय केली, मात्र पोचू शकला नाही तिथपर्यंत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. या 2 धावा आल्या. 2 धावेबरोबर षटक समाप्त झालं. 4 षटकामध्ये धावा होत आहेत 47. 48 धावा उभाराव्या लागतील, म्हणजे प्रति षटकामागे 6 गडी बाद. धावसंख्या 47. 48 धावा उभाराव्या लागतील. मी अर्धा येतो, अर्धा तिथे ठेवले. तर या ठिकाणी विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमचे खास बेलवली ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश बंधू, तसेच प्रमोददादा आगलावे, रोशन आगलावे, संदीप मामा असतील, मोतीराम पाटील असतील, यांच्या सर्वांच्या या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय. आम्ही खूप कापले केक. डीजे टू यू, हॅपी
जर पाहिलं 12.00 अशी धावगती उभारावी लागेल. दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे नवनिर्वाचित बेलवली गावचे उपसरपंच दिनेश बंधू यांना विनंती करतो या सामन्याचं नाणेफेकी करावं. आणि एक या दिनेश बंधू जर सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांची नवीन संकल्पना आपण पाहू शकता. आपलं आपण म्हणायचं जरा चुकीचं वाटतं तर सांगावं लागेल. माईक माझ्या हातात आहे. दिनेश बंधू ही संकल्पना एका बाजूला मोतीराम पाटील तर दुसऱ्या बाजूला नवनाथ सालुंके हे नाणेफेकीसाठी एक नवीन संकल्पना विश्वनाथ शेठ मस्कर दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नाणेफेकी जिंकलेली आहे या ठिकाणी वावंजे संघाने. त्यांनी आपला निर्णय कळवावा. फिल्डिंग करतो. एक मिनिट. मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आमच्यासाठी थांबले. पहिल्या मॅचला पण थांबले आणि आत्ता पण थांबल्यासाठी तुर्भे संघाचे आणि पूर्ण कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद. कारण आमचं असंच असतं आयोजन. कारण एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तर मी या ठिकाणी आमचे उपसरपंच साहेब बेलवली गावचे दिनेश बंधू यांचा सन्मान करतील. विश्वनाथ शेठ मस्कर, मोतीराम पाटील, पंकज. आज पंकजचा वाढदिवस आहे. पंकज तुला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकविरा चरणी प्रार्थना की तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो. तर चला प्रमोद दादा यांचा देखील सन्मान करतील विश्वनाथ शेठ मस्कर. भले आज पहिला दिवस असेल परंतु आमचे प्रमोद दादा आम्हाला 6 दिवस या ठिकाणी दिसतील. तसेच आता बड्डे बॉय पंकजचा आपण सन्मान करू. त्याच्यानंतर रोशन आगलावे यांचा देखील सन्मान करण्यात येईल. इगे दोन आहे. वरव्या सामन्याकडे बामाली विपक्ष सोनारपाडा आमचे मित्र दिनेश बंधू यांना विनंती करतोय आपण सामना समालोचन करावं. धन्यवाद. हॅलो. सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा विश्वनाथ शेठ मस्कर खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समन्वयक असोसिएशनचे सल्लागार आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही आणखीन एक सर्वोत्तम स्पर्धा. सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा अतिशय उत्तम सुनियोजित आयोजन या स्पर्धेचं मुख्य अंग राहिलं आहे. आणि या पहिल्या रजनीमधला आजचे सामने काही कमालीचे राहिलेत. खऱ्या अर्थानं बेलोली संघ आत्ताच खेळून गेला आहे 40+. तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झाला. त्यांचंही विशेष कौतुक करूया. आणि हा रेग्युलरचा लॉर्ड्स इथे मात्र सुरू आहे. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच सोनरपाडा समीरचा संघ, एका बाजूला बामाली संघ. प्रथम फलंदाजी सोनरपाडा संघानं केली आणि धावपळकर धावा लावल्या त्या तब्बल 47. बारचोक 48चा पाडा मात्र राहिला. 48 धावांची आता मात्र इथे गरज राहिली आहे. आई गावदेवी मुकुंद शेठ 11 बामाली वर्सेस समीरचा सोनारपाडा संघ. समीर पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटक घेऊन
सामना आहे तो म्हणजे 4 षटकांचा खेळामध्ये 48 धावांचा पाठलाग बामाली संघाला करायचा आहे. पंकज पावशे आणि सूरज भोईर अशी सलामी जोडी आहे. पहिले 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा राहिलेत. त्याच्यामुळे धावसंख्येला आकार देण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ इथून करावा लागेल. क्लीन बोल्ड. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु पाठलाग मात्र रोखला जाईल की काय अशीच भीती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज समीर पाटीलने केली आहे. ज्याच्या नावानं हा संघ खेळतोय त्यानं मात्र 5व्या बॉलवर सलामीराला केलं बाद. महेंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ दोन्ही संघांसाठी विकेट हॅट्रिक व 6 हॅट्रिकसाठी विवेक भोईर आणि नितेश भोईर यांच्याकडून तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाईल या दोन्ही संघांसाठी. क्या बात. फार मोठी बक्षीस आहे. 5,000 रुपये बक्षीस मित्रांनो कमावणं सोपं नाही आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला 3 षटकार सलग किंवा 3 विकेट्स घ्याव्या लागतील. समीर पाडसरी एक्झॅक्टली बामाली गावचे जरी असतील परंतु दोन्ही संघांसाठी त्यानं मात्र बक्षीस लगावले. ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट आहे. बक्षीस लगावणं म्हणजे नेमकं काय, तर बक्षीस लगावणं म्हणजे प्रोत्साहन देणं. तुमच्या खेळाला न्याय देत तुम्ही सर्वोत्तम खेळावं ही त्यामागची एक प्रामाणिक भावना असते. ती भावना आदरणीय विवेक भोईर आणि नितेश भोईर यांच्याकडून दाखवण्यात येते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील राहिलं. बोट पंचांचं आकाशाकडे गेलं आणि इथे मात्र लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर ही दुसरी विकेट. मध्ये काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. प्रवीण पावशे आल्या पावल्या परत गेला आणि त्याच्या खऱ्या अर्थानं गोल्डन रनचा शिकार बनला. LBW इथे मात्र तो बाद झाला आणि अशा प्रकारे लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट्स. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 बाद 3 धावा. 45 धावा. 18 बॉल आणि 45 धावांची गरज. आई गावदेवी स्वर्गीय मुकुंद शेठ बामाली संघाला. गोलंदाज आपण पाहतोय उत्कर्ष ठाकूर. अकोट टप्प्याचा हा बॉल इथे मात्र वॉर्न केलं जाते गोलंदाजाला. डॉट बॉल. या डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट होईल. आणखीन धावांचं आव्हान मोठं आहे कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 3. गोलंदाज उत्कर्ष पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकवर फलंदाज पंकज पावशे. याच धावांची गरज आहे. अजून सामना संपला नाहीये. दाखवला जातोय. रिव्ह्यू. अंपायर्स कॉल. ओके अंपायर्स कॉल. एक मोठा फटका आलाय. रिव्ह्यू आलाय. बरंच काही घडेल. सामना संपला नाहीये कारण 15ची सरासरी म्हणजे फार मोठं आव्हान तसं मानलं जात नाही आजकालच्या या धावत्या क्रिकेटमध्ये.
कारण एका षटकामध्ये 40-45 धावाही दिल्या जात आहेत. आजच या षटकामध्ये आज आपण पहिला 40 प्लसचा पहिला सामना 35 धावा बेलुरीच्या राजेश पाटीलनं वसूल केल्या. त्याच्यामुळे एका षटकामध्ये धावा जमू शकतात. त्याच्यामुळे आव्हान, इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर लीगल डिलिव्हरी. परंतु लीगलवर मात्र लीगलरित्या पंकज पावसेनं षटकार दाखवत या सामना आमच्यासाठी संपला नाही आहे असे काहीसे इशारे अजून दिलेत. या दोन फलंदाजामध्ये ती क्षमता राहिली आहे. कारण आजकालच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला वीक समजू नका. कधी कोण येईल, कधी फटकेबाजी करेल. कारण आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये फक्त पेनाऐवजी बॅटच आहेत, याची नोंद घ्या. हा मात्र फटका चांगला आहे. प्रयत्न चांगला राहिला. कव्हर पॉईंटच्या मधून बॉल मात्र आला भरधाव वेगानं. एका षटकानंतर मात्र हा आलाय लगेचच चौकार. या 4 धावांनी धावा लागल्या. तब्बल 13 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा पाठलाग होऊ शकतो हे इशारे केले जात आहेत. हा झेलचा प्रयत्न चांगला होता कव्हर पॉईंटला. पियुषनं मात्र हा प्रयत्न चांगला राहिला. क्या बात. वडील बाउंड्रीवर उभे. हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आहे. मी तू जरूर झाली आहे. थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाला. मी तर म्हणेन की सलामीर पंकजचा सुटलेला झेल महागडा ठरू शकतो का सोनारपाडा संघाला. ज्या प्रकारचा खेळ राहिला आतापर्यंत पंकजचा त्यानं आशा पल्लवित केल्या. 7 बॉलमध्ये 13 धावा वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या 14. म्हणजे फक्त 1 कॉन्ट्रीब्यूट केली सूरज भोईरनं. गोलंदाज उत्कर्ष. 14 धावा जिंकण्यासाठी किती पाहिजेत असं एक्झॅक्टली. 14 बॉल 34 धावा. 14 बॉल 34 धावा. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण खूप सुंदर राहिलं आहे. विकीचं सुंदर क्षेत्ररक्षण पॉईंटला राहिलं. 1 रन्स मात्र मिळतीये. पंकजचा सुटलेला झेल पंकजा सामने आशा पल्लवित करेल का. कारण एक आयुष्यात लक्षात ठेवायची गोष्ट की माणूस मैदानामध्ये कधीच हारत नाही. पहिल्यांदा माणूस मनामध्ये हारतो आणि मग तो मैदानात. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही जो लढा नाही. लढणं बाकी आहे, झगडणं बाकी आहे. आम्ही अजून जिंकलो नाही तोपर्यंत लढणार हे नक्की आहे. लढलं जात आहे. आता मात्र हा झेल सोडणं कठीण राहील. आणि अखेरकार विकी कोकाडानं मात्र हा झेल टिपला आणि सलामीर पंकज पावसेचा संपवला खेळ. मस्कर दीदी आली सामने ते बघायला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. आज क्रिकेट चषक ठेवलाय. तर या धावा तशा अवघड नाही आहेत. ज्या प्रकारची फलंदाजी पंकजनं दाखवली अशाच प्रकारचे काहीसे फटके मात्र धीरजला आणि गिरीश पावशेला या 2 पावशे बंधूंना दाखवावे लागतील. परंतु गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवर राहिला आहे प्रथम ठाकूर तो आता प्रथम प्राधान्य कशाला देईल. धावा रोखण्याला की विकेट घेण्याला. क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं धावा रोखणं. आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिल्यांदा गोलंदाज शिकवलं पाहिजे की 6 बॉल टाकायला शिका. आपण 8-10 बॉल टाकतो. 2 वाईड 1 नो त्याच्यावर आलेल्या एक्स्ट्रा धावा.
डायरेक्ट हिट पंच सरळ वळलेत. ही रिस्की रन बनू शकते, पॉसिबिलिटी दिसायला लागली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहिला, परंतु काय सुंदर फेकी राहिली आहे. सोनारपाडा संघ, समीरचा हा संघ इथे मात्र जम बसवताना पाहतो. पंच पाहतील, निहाळतील आणि अचूक निर्णय मात्र देतील. यानंतर अजूनही पंच एक सामना आहे. सगळे विचार करतायत नेमकं काय होईल. पंकज पावसानं थोडी घाई झाली. एक जीवनदान मिळाला, चांगली फटकेबाजी राहिली, परंतु त्यानंतर मात्र त्याला आणखीन गिअर बदलत खेळावं लागणार होतं, पण तो परतला. विचार विनिमय केला जातोय, डिस्कशन होईल, निरखून पाहिलं जाईल. आउट, OUT आउट. दुसरी रन रिस्की बनली, सिंगल रन्स मात्र मिळाली. फलंदाज बाद झाला तो म्हणजे गिरीश पावशे, ज्याच्याकडून अपेक्षा. गुणरेखांची भूमिका खऱ्या अर्थानं कल्पेशजी पाटील. खऱ्या अर्थानं प्रभावित झालो मी. ज्या प्रकारचा अक्षर आहे ना, अगदी मोत्यासारखं आहे. तुमचाही विशेष कौतुक. आणि त्यांनी मग सांगितलं, मी एकदा बोललो की आजकालच्या मुलांच्या हातामध्ये पेनपेक्षा बॅट जास्त आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं का माझ्या हातात पेन आहे म्हणून तर तुम्ही हिट नाही येत ना, पण तुम्हाला बाईक कोण देईल का? महत्त्वाच्या गोष्टी त्याही आहेत. या सिंगल डबलनं सोनारपाडा संघाला काही फरक पडणार नाही आहे. फरक पडेल तो बामाली संघाला, कारण धावांचा अंतर आता दूर 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 व्हायला लागला आहे. नवीन फलंदाज सचिन पावशे, ज्यानं मात्र 1 रन्स कंप्लीट केली आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर धीरज पावशे. या षटकातील 2 बॉल्स आता पण संपलेत. गोलंदाज प्रथम ठाकूरची गोलंदाजी उत्तम राहिली आहे. 10 बॉल 31. अपिलामध्ये उत्साह. LBचा अपील असतो ना अंकित, मी खूप वेळेला पाहिलं आहे. काही कारण माहिती नसतं की बॉल कुठं पडला आहे आणि त्याच्या कुठे लागला आहे, पण आवाज सगळ्यात जास्त त्याचाच असतो. एकदा का पायाला किंवा अंगावर पडला की मागून आवाज आला, आउट दॅट, एकाच्या सुरामध्ये दुसरा सूर मिसळला जातो आणि मग सगळा प्रेशर अंपायर्सवर. चार बॉलचा खेळ संपला. षटकातील प्रथम ठाकूरनं रोखून धरलाय, मोठा फटका लगावूच दिला नाहीये. त्याच्यामुळे धावांचा अंतर आता मात्र बामाली संघाला हा सामना दूर दिसायला लागलाय. परंतु एकदा स्वतःला प्रश्न विचारायला हवा की धावांचा पाठलाग होऊ शकतो का? होऊ शकतो का हा प्रश्न एकदा स्वतःच्या मनाला विचारला ना की उत्तर तुम्हाला आपोआपच मिळतात. तो आत्मविश्वास दाखवला जातोय. या षटकानं या षटकाची पृथ्थक्रम बदलला जातोय. दाभोलकर धावा लागत आहेत, त्यात तब्बल 24 धावा. अजून अर्ध्या धावा बनल्या आणि अर्ध्या धावा बनायचेत. 24 बनल्या, 24ची गरज आहे. अहिबाज झेल घेतला असेल तर या, पण नावासहित या, आणि ज्यांनी घेतल्या तर त्यांनीच या.
सौरभदादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. स्लोवर बॉल टाकला स्पेशल फसला, स्वतःवरच राग व्यक्त केला. कारण हा बॉल तसा जर कनेक्ट केला असता तर कमीत कमी 4 धावा तरी आल्या असत्या, परंतु डॉट बॉल झाला आणि या अंतिम बॉलनं धाबळकर धावा लागल्या, त्या म्हणजे तब्बल 24 धावा. आता 6 बॉल आणि 24 धावांची गरज. ऐबा झेल दोघांनी पकडला वाटतं, कदाचित दुसरा फोटो काढला आला असेल. या स्पर्धेत सर्वा खऱ्या अर्थानं विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि सालाबादप्रमाणे कित्येक वर्षापासून ही स्पर्धा आम्ही बघतो, अनुभवतोय आणि विश्वनाथ शेठ यांचं प्रेम सदैव आमच्यावर राहिलं आहे. सचिनदादा अगलावे यांच्या शुभ हस्ते ऐबा झेलसाठी बघा रात्रभर जागलास पण 500 तरी कमावलेस आणि येणाऱ्या काळामध्ये तर टीममध्ये सुद्धा घेतील. एवढ्या सुंदर जर झेल तू ग्राउंडच्या बाहेर घेतोस तर आतमध्येही घेशील. कारण सगळ्यात पहिले जास्त झेल तर बाहेरच घेतले जातात आणि मग आतमध्ये. न खेळणारे प्रॅक्टिस खूप करतात. 6 बॉल 24 धावा. पियुष पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्रायकर फलंदाज धीरज पावशे. पहिला बॉल सिंगल. पिक केलर वाटला की कदाचित हवेत गेला की काय. यानंतर 40+ लिजेंड्स खेळतील. 40+ बालांच्या ना खऱ्या अर्थानं मला खूप कौतुक वाटतं. नेहमी सोपं नाही ह्या वयात टिकवणं आणि असं खेळणं सुद्धा. फिटनेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. 1 धाव आरोग्यासाठी खेळत खेळत ते प्रोफेशनल क्रिकेट खेळायला लागले. या बॉलवर धावा सिंगलच येतील. आता मात्र हा सामना कदाचित सुटला जाईल की काय. अजूनही 21 धावा उरतील. 4 बॉल 21. भाऊंचे म्हटलं की भाऊला कोण विसरेल. खऱ्या अर्थानं प्रवीण पाटील यांचे विशेष कौतुक केलं जाईल. हा सामना जवळपास संपवला आहे. कारण आता 3 बॉलाने 18-20 धावा. 18 बनू शकतात पण 20ची गरज आहे. 47 धावा जमवल्या त्या वाचवण्यामध्ये आतापर्यंत तरी खऱ्या अर्थानं सोनारपाडा संघाचे गोलंदाज यशस्वी ठरलेत. जर कोणतीही चूक केली नाही तर सामना भांबळ संघ जिंकू शकत नाही, परंतु चूक घडली तर काहीही घडू शकतं. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावर 1 बाउंस चौकार. बिचाराचे प्रयत्न चांगले राहिले तरी कीपरनं त्याला मात्र बोलला की थोडं पुढे यायला हवा होता. तो तरी काय करणार. पुढे आला असता गेला असता तरी बोलला असतात. मागे थांबला उडाला तरी बोललाय. विझणारा दिवा मोठा होऊन विझतो ना, तो प्रकाश कोणालाच उपयोगी पडत नाही. आणि अशा ज्या धावा 6 आल्या ज्या कोणालाही उपयोगी पडणार नाहीत. पराभवाचं फक्त अंतर कमी होईल, परंतु पराभव अटल आहे. परिदादा पाटील यांना खेळताना पाहू आपण. तर तुमचंही मनपूर्वक स्वागत. अजून ताकद राहिली आहे. मनमुराद आनंद क्रिकेटचा घेत आहे भाऊ तुम्ही सगळी मंडळी ना. हे सोपं नाही आहे. 2-2 वाजता येऊन 40+ वाल्यांनी खेळणं, सकाळी डबल त्याच कामाला लागणं. कारण तुम्हाला सगळ्यांना कामं आहेत, यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण कुटुंबाची जबाबदारी तेवढी मोठी आहे आणि ते सगळं सांभाळत तुम्ही खेळताय ना. परिदादांना तर हॅट्स ऑफ यू दादा. काय कमाल. आत्मविश्वासाला म्हणावं. अखेरकार या बॉलवर मात्र आला चौकार. हेच पंच चौकार आणि पराभव मात्र अटळ राहिला, परंतु वेल प्लेट. बामाली संघाला नेक्स्ट स्पर्धेमध्ये या धावा लढण्याचं बळ देतील, या फटके तुम्हाला लढण्याचं बळ देतील. पण सोनारपाडा संघानं ज्या प्रकारची कामगिरी केली, उत्तम दर्जाची गोलंदाजी केली, प्रथम फलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिली
आणि तो संघ मात्र खऱ्या अर्थानं दत्ता ठाकूर याची फलंदाजी काय विस्फोटक राहिली. तर धावा तब्बल जोडल्या 30. अप्रतिम दर्जेदार खेळ आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर ज्यानं ठोकले